पेरू खाण्याचे फायदे तोटे. रोज खा फक्त 2 पेरू. या गंभीर आजारांवर ठरणार जालिम उपाय. बघा यामुळे शरीरात काय काय घडते. पेरू हे फळ असे आहे जे आपल्या आरोग्यासाठी आणि खाण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे फळ खायला मस्त लागत असते आणि हे फळ खाण्यासाठी चविष्ट आहे. या फळामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आहे व फायबरचे प्रमाण जास्त आहे. यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचे असेल तर हे फळ फायदेशीर आहेत. या फळात साखरेचे गुणधर्म कमी आहेत, त्यामुळे हे फळ मधुमेहासाठी लाभदायक आहेत. पेरू फळ हे थंड असते. उन्हाळ्यासाठी हे फळ खूप चांगले आहेत. या फळांमुळे जर आपल्याला पोटाचा त्रास असेल तर हे फळ खाल्ल्याने ते फायदेशीर आहेत. या फळाला रामबाण उपाय असे मानले जाते. आपल्या शरीरासाठी पेरूच्या बिया खूप लाभदायक आहेत. पेरूमध्ये व्हिटॅमिन सीचे पोषक घटक आहे. हे आपल्या शरीरातील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आहे. या घटकामुळे शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी व लढण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्याला पोटाचे विकार असल्यास पेरूवर मीठ टाकून खाल्ले तर खूप चविष्ट लागतात आणि यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया समस्या दूर होते. पोटांमध्ये जर जंतू झाले असल्यास पेरूचे सेवन करावे. यामुळे आपल्याला या फळाचे फायदा मिळू शकतो. दातांसाठी आणि हिरड्यांसाठी पेरू हे फळ खूप लाभदायक आहे. आपल्या चेहऱ्याला जर चांगले ठेवायचे असल्यास पेरूचे सेवन करणे गरजेचे आहे. आपली जर त्वचा खराब झाली असेल तर त्याच्या पेशींना चांगले करायचे काम करीत असते. पेरू फळाची साल हे मूळव्याधसाठी खूप लाभदायक आहेत. 5 ते 10 ग्रॅम पेरूचे पावडर करा आणि त्या पावडरला पिल्याने मूळव्याधसाठी फायदेशीर आहेत. या फळाने भूक पण लागणार नाही, कारण त्यांच्या एका फळाने आपल्याला खूप ऊर्जा मिळत असते. हे फळ खाल्ल्याने आपले मन सुद्धा शांत राहणार. कोणत्या पण फळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ते आपल्या शरीरासाठी धोकादायक असू शकते. जी महिला गरोदर आहेत त्यांनी पेरूचे सेवन खाणे टाळावे, कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबरचे घटक असते. ते शरीरासाठी नुकसानदायक आहे. तुम्हाला जुलाबसुद्धा येऊ शकते. पेरूमध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे आपण पेरू जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्याला पचनक्रियाची समस्या जाणवू शकते. गॅस होणे या पोटाचे दुखणे असे आजार उत्पन्न होऊ शकतात. अमृत हे फळ खूप थंड फळ आहे. हे थंडीमध्ये खाणे टाळावे, नाहीतर सर्दी होऊ शकते. ज्या लोकांना शरीरामध्ये कोणती बिमारी असल्यास पेरूचे सेवन करणे टाळावे, कारण या फळामध्ये फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे फळ खायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या फळांचे सेवन करावे. नाहीतर तुम्हाला जर फळाची ॲलर्जी असल्यास तुम्हाला त्वचेचे रोग निर्माण होणार. या जास्त प्रमाणात पेरूचे सेवन केल्याने घशात दुखणे या तापसुद्धा येऊ शकतो. तर मित्रांनो, हे होते पेरू खाण्याचे फायदे आणि तोटे. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.